मारामारी चालू आहे असं वाटेल, पण नाही, वारकरी भंडारा खेळत होते. तर हेच सोन्याचे जेजुरीतले सोनेरी क्षण पाहायला मी आणि तन्मयने बेलसर फाट्यापासून वारकऱ्यांसोबत चालणं सुरू केलं. आज बऱ्याच वारकरींनी पिवळी पगडी घातलेली आणि विठू माऊलीने हे शुभ्र वस्त्र. ब्रिजवर असल्यामुळे माऊलींचा सुंदर सजवलेला रथ नीट पाहता आला. पुढे तासाभरातच माऊलीची वाट पाहत उभे जेजुरीकर दिसले. वारकऱ्यांच्या कपाळी भंडारा लावायला सुरुवात झाली आणि काही क्षणातच माऊलींची वारी पोचली मल्हाराच्या दारी. हा जल्लोष प्रत्येकाने एकदा पाहावा. कशी पालखी खांद्यावर तळापाशी येते आणि नाचवली जाते. त्यानंतर फक्त वाऱ्याने फडकणाऱ्या पताक्यांचा आवाज येईल इतकी शांतता झाली. तेव्हा आज दिवसात कोणाचं काय हरवलंय, काय सापडलंय ते सांगतात आणि उद्याच्या वाटेचं स्वरूप काय असेल हे सांगून समाज आरती सुरू होते. त्या आरतीच्या 3 मिनिटाची वाईब मी कधीच विसरू शकणार नाही. मल्हाराच्या गडासमोर रावट्या उभारून विसाव्याची तयारी सुरू झाली. खांता कशाला? पावसाचं पाणी ना, वर चढू नये म्हणून. एकीकडे वांग चिरणं चालू होतं, दुसरीकडे भाकऱ्या भाजणं चालू होतं. आम्हाला पण गरम बेसन भाकरीचा आग्रह झाला. उदयन राजे माझ्या शाळेतील जुन्या मित्राच्या घरी आणि ह्या सुंदर दिवसाची सांगता झाली लाईटीत चमकणारा मल्हारगड पाहून.